ऐन मतदानाच्या दिवशीच बदलल्या शेकडो ईव्हीएम मशीन। जाब विचारण्यासाठी वंचितचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। नांदेड लोकसभा मतदारसंघात दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले। मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच कोणतेही कारण नसताना शेकडो ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। ईव्हीएम मशीन बदलताना किंवा बदलल्यानंतरही संबंधित कोणत्या उमेदवाराला माहिती देण्यात आली नाही। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम मशीन का बदलल्या याचा जाब विचारण्यासाठी आज रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। देशात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता ऐन मतदानाच्या दिवशी सकाळी 150च्या वर ईव्हीएम मशीन आल्या, तर ही माहिती मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी संबंधितांना कळवण्यात आली आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्याने माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार केवळ 5 ते 6 ठिकाणीच ईव्हीएम बाबत तक्रारी झाल्या होत्या। उर्वरित कोणत्या ठिकाणी ईव्हीएम बाबत आल्या नाहीत। असे असताना 250 ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने जारी केली आहे। या ईव्हीएम मशीन बदलत असताना संबंधित कोणत्याही उमेदवाराला जिल्हा प्रशासनाच्या वतीने अथवा निवडणूक विभागाच्या वतीने कोणतीही माहिती देण्यात आलेली ईव्हीएम मशीन बदलण्यामागचा हेतू काय, याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसेकर यांनी माध्यमांशी बोलताना मांडला आहे। प्रतिशोध न्यूजकरिता बालाजी पोले, नांदेड। या ठिकाणी नांदेडमध्ये निवडणूक विभागाने फार मोठा गोंधळ घातलेला आहे। 284 मशीन ह्या मतदानाच्या दिवशी, म्हणजे काही सकाळी आणि काही दुपारी आणि काही संध्याकाळी, अशा 284 मशीन म्हणजे जवळपास 10% मशिनरी बदलण्यात आली। त्याचा सर्व अहवाल मला निवडणूक विभागाने माझ्या उमेदवारांना या नात्यानं वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि जिल्हाधिकारी स्वतः म्हणतात की मतदानाच्या दिवशी 5 वाजता 60 मशीन बदलल्या। माझा त्यांना सवाल आहे की 60 मशीन बदलण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला? एवढ्या मोठ्या प्रमाणात मशीन खराब झाल्या तर तुम्ही उमेदवारांना किंवा बाकीच्या लोकांना का कळवलं नाही? उमेदवारांना आणि आमच्या सर्व प्रतिनिधींना त्या ठिकाणी मतदान झाल्याच्या 5 दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी मशीन बदलल्याचा लिस्ट देता। याचा अर्थ असा होता की इथं काळाभर आहे आणि एवढ्या मोठ्या एकदम मॉकपोल झाल्यानंतर एवढ्या मोठ्या मशीन बदलता येत नाहीत। त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या मशीन मॅनिप्युलेट केल्यात। इथल्या सर्व मशीन बदलून भाजपला निवडून देण्यासाठीचा हा सगळा डावपेच आहे। याच्यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन सामील आहे। पूर्ण मोदीपासून सगळे 400 पारचा आकडा अशाच पद्धतीच्या मशीन बदलून त्या ठिकाणी करत आहेत। म्हणून त्या ठिकाणी आमची या ठिकाणी मागणी आहे की त्या जे काही मशीन बदलले त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। तोपर्यंत निवडणुकीचा निकाल लावण्यात येऊ नये आणि जर वेळ पडली तर तुम्हाला पुनर्निवडणूक या ठिकाणी पुन्हा निवडणूक इथं घेण्यात यावी आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ह्या मशीन बंद झाल्या पाहिजे, असं त्या ठिकाणी उमेदवार या नात्यानं, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्यानं माझं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी मशीनमध्ये घोळ करूनच भाजप सातत्यानं निवडून येत आहे, सत्तेमध्ये येत आहे। त्यामुळे मशीन रद्द करून बॅलेटवर ही निवडणूक झाली पाहिजे, असे आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आपल्या तक्रारीविषयी समाधान नाही झालं तर आपण कोर्टात जाणार? निश्चितच आम्ही आज श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना, आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत। पुढील मार्गदर्शन त्यांचं घेऊन आम्ही निश्चित पुढची कारवाई आम्ही करणार आहोत।